श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ जणू एक ज्ञानसंपन्न सागर आहे. या ग्रंथा आधारे नवनाथ कथासार हे पुस्तक लिहिले गेले आहे. या पुस्तकरूपी ग्रंथातील मला कळलेला भावार्थ मी सारांश रूपाने मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. श्री नवनाथ कथासार. मित्रांनो, सर्वप्रथम विद्येचे आराध्य दैवत श्री गणपती गजाननाला वंदन करतो. श्री सरस्वती मातेला वंदन करतो. श्री गुरूंना नमस्कार करतो. मित्रांनो, श्री नवनाथ कथासार हे पुस्तक ज्या ओविरूप ग्रंथाच्या आधारे लिहिले आहे तो नवनाथ भक्तिसार ग्रंथ शके 1741 मध्ये इसवी सन 1819 ते 20च्या सुमारास लिहून पूर्ण केला गेला असा उल्लेख मालुकवी या ग्रंथकर्त्याने केला आहे. त्यामध्ये सुमारे 70,000 ओव्या अर्थात 40 अध्याय आहेत. हा ग्रंथ जणू एक महान आणि विशाल ज्ञानाचा समुद्र आहे. मित्रांनो, श्री नवनाथ कथासार या पुस्तकाच्या आधारे जे 40 अध्याय सांगितले आहेत त्यातील एक अध्याय सारांश रूपाने आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. श्री नवनाथ कथासार. अध्याय पहिला. अवतारांची पूर्वतयारी व मच्छिंद्रनाथाचा जन्म. फार वर्षापूर्वींची गोष्ट आहे. पूर्वीची म्हणजे श्रीकृष्ण अवताराच्या वेळेची. द्वापार युग संपत आले होते. तेव्हा नवनारायण हे द्वारकेमध्ये आले. नवनारायण म्हणजे ऋषी कवी, ऋषी हरी, ऋषी अंतरिक्ष, ऋषी प्रबुद्ध, ऋषी पिपलायन, ऋषी अभिहोत्र, ऋषी द्रुमिळ, ऋषी चमस व ऋषी करभाजन असे हे नवनारायण. श्रीकृष्ण भगवंताने द्वारकेमध्ये त्यांना आसन दिले. त्यांची पूजा केली. श्रीकृष्णांनीच त्यांना बोलावणे धाडले होते. भगवान म्हणाले की ते या कलियुगामध्ये अवतार घेणार आहेत, तर तुम्ही नवनारायणांनी सुद्धा यावे, या अवतारांमध्ये सहभागी व्हावे. ऋषी म्हणाले, प्रभू, आम्ही कोठे आणि कधी अवतार घ्यायचे याचे कृपया स्पष्टीकरण द्यावे. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, कवी ऋषी, तुम्ही मच्छिंद्रनाथ होऊन जगामध्ये कार्य करावे. हरी ऋषीने त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे. अंतरिक्ष ऋषीने जालंधर व्हावे. प्रबुद्ध ऋषीने त्याचा शिष्य कानिफ व्हावे. पिपलायन याने चपरटीनाथ, तर अविहोत्र याने वटसिद्ध नागनाथ, द्रुमिळ याने भर्तरीनाथ व करभाजन याने गहिनीनाथ व्हावे. तुमच्याप्रमाणे मी सुद्धा ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन. भगवान शंकर हे निवृत्ती, तर ब्रह्मा हे सोपान, योगमाया या मुक्ताबाई, उद्धव हे नामदेव होतील, कुब्जा ही जनाबाई, तर हनुमंत हे रामदास होतील, वाल्मिकी हे तुलसीदास, तर जांबुवंत हे नरहरी होतील, शुकदेव हे कबीर होतील आणि बलराम हे पुंडलिक म्हणून अवतार घेतील. या कलियुगामध्ये अवतार घेऊ आणि धर्मस्थापन, कलियुगात संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू. भगवान कृष्णांचे बोलणे ऐकून नवऋषींना अत्यंत आनंद झाला. तसेच श्रीकृष्णांनी ऋषींनी जन्म कसा व कधी घ्यावा याचे मार्गदर्शन केले. श्रीकृष्ण भगवंतांचे ते भविष्यातील कथन ऐकले व ऋषींचे समाधान झाले. भगवंतांना नमस्कार करून ते नवनारायण ऋषी पुन्हा मार्गस्थ निघाले व मंदराचल पर्वतावर गेले. शुकमुनी तेथे ध्यानस्थ होते. या ऋषींनीही त्याच्या जवळच्या निबिड गुहांमध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले. आता आपण पाहूया मच्छिंद्रनाथाचा जन्म. उपरीचर वसू उर्वशीला पाहून पूर्वी मोहित झाले होते. त्यावेळी ते विमानात बसून आकाशमार्गे जात असताना त्यांच्या वीर्याचा काही अंश गवतामध्ये पडला. तो द्रोणात पडून काही भाग यमुना नदीत पडला.
तो मात्र एका मत्सीने गिळला. ऋषिकवी ध्यानस्थ असताना जे तेज मत्सीने गिळले ते त्यांना दिसले आणि ऋषिकवींनी त्या तेजात त्या तेजामध्ये मत्सीच्या पोटी जीवरूपाने प्रवेश केला आणि गर्भवास स्वीकारला. काही दिवसांनी एकदा काय झाले, कैलासावर पार्वती माता शंकरांना म्हणाली, प्रभू, तुम्ही ध्यान करता, साधना करता, मला ती सांगा, दीक्षा द्या मला. भगवान शंकर म्हणाले, मी दीक्षा देईन, पण आपल्याला निवांत व एकांताची जागा हवी. म्हणून ते दाम्पत्य नंदीवर स्वार होऊन त्रैलोक्य हिंडल्यावर त्यांनी यमुना नदीचा तीर पसंत केला. तेथे उतरून शंकरांनी पार्वती मातेला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि विचारले, पार्वती, तुम्हास कळले ना? पार्वतीने होकार देण्याआधीच यमुना नदीच्या पाण्यातून आवाज आला, हो कळले, हो कळले. भगवान शंकरांना कळाले, यमुना नदीत असलेल्या मत्सीच्या गर्भातून कवी नारायणच बोलत आहेत. भगवान शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा, तू धन्य आहेस. मत्स्येंद्रा, तू धन्य आहेस. पुढे तुला श्री गुरुदत्तांकडून उपदेश देववीन. एवढे बोलून पार्वतीसह शंकर भगवान निघून गेले. पुढे त्या मत्स्येने तो गर्भ अंड्यासहित तीरावर वाळूत घातला. तेथे बगळ्यांचा एक थवा आला होता. भक्ष्याच्या आशेने त्याने ते अंड फोडले. पाहतो तर काय, आतमध्ये मनुष्य बालक. तो मनुष्य बालक जोर जोरात रडत होता. सगळे बगळे अचानक घाबरले आणि तेथून त्यांनी पळ काढला. काही वेळाने तेथे कामिक नावाचा एक कोळी आला. मासे पकडण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी त्या नदी किनारी तो आला. त्याने अंडाच्या कवचात रडत असलेल्या बालकाला पाहिले आणि अगदी वात्सल्याने त्याने त्याला आपल्या हातात उचलून घेतले. तोच अचानक तिथे आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी, कामिका हा नवनारायण, कवी नवनारायण ऋषी आहे. जगाचा पालन करता तारक आहे. याला घरी ने, याला वाढव, त्याचे नाव मच्छिंद्र ठेव. तो कोळी बालकाला घेऊन घरी आला. आपली पत्नी शारद्वता हिला त्याने घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. शारद्वतेला सुद्धा खूप आनंद झाला. आपण निपुत्रिक आहोत म्हणून भगवंताने आपल्याला पुत्र दिला. आणि आश्चर्य म्हणजे अगदी मुलाला पोटाशी धरताच शारद्वतेला पाना फुटला. त्या मुलाला त्यांनी मच्छिंद्र म्हणून आनंदाने वाढवले. 5 वर्ष झाल्यावर कामिक कोळी त्याला एकदा नदी तीरावर घेऊन गेले. कामिक कोळ्याने जाळे टाकून मासे पकडले व तीरावर आणून वाळत टाकले. मच्छिंद्राला त्याने सांगितले, बाळा, या माशांकडे लक्ष देव. आणि पुन्हा कामिक मासे पकडण्यासाठी नदीत गेला. ते मासे तडफडत होते, विव्हळत होते. त्यांची दशा काय मच्छिंद्रनाथांना बघवली नाही आणि त्याने काही क्षणातच त्यातले काही मासे नदीमध्ये पुन्हा सोडून दिले. कामिक कोळी परत आला. मासे कमी कसे असे त्याने मुलाला विचारले. तेव्हा त्या माशांचा जीव वाचावा, ते तडफडत होते आणि त्यांचा जीव वाचावा म्हणून त्या बालकाने अर्थात मच्छिंद्रनाथाने ते पाण्यात सोडले. हे ऐकताच कोळी संतापला, अगदी वैतागला आणि त्याने मुलाला एक जोरात चपराक मारली आणि जोरात म्हणाला, पोरा, काय भीक मागायची आहे का? मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? त्याच्या रागामुळे मच्छिंद्र शांत बसला. कोळ्याने त्याला बजावले व पुन्हा नदीत शिरला. दूर गेला तोवर मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला होता. भीक, होय होय, मासे खाण्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी. आता येथून निघावे असा त्याने निश्चय केला. कामिक कोळ्याचे लक्ष नसतानाच मच्छिंद्रनाथाने तेथून पळ काढला. पळत थांबत तो बद्रिका वनात गेला.
तेथे एका घनदाट वनात एका वृक्षाखाली बैठक मांडली व निराहार राहून तप करू लागला. अशी 12 वर्ष तो तप करून क्षीण हाडाचा सापळा दिसावा असा झाला होता. पुढे त्याला श्री दत्तांनी व शंकरांनी मार्गदर्शन दिले. ती कथा पुढच्या अध्यायात येईल. इति श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला संपूर्ण.